सर्वात अगोदर माझ्या लाडक्या मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी आज खास तुमच्यासाठी गाणं घेणार आहे मैत्रिणींनो. रात राणीचा सुगंध त्यात सुटला मंद वारा, रात राणीचा सुगंध त्यात सुटला मंद वारा, सुहासरावांच्या नावाने हातात भरला हिरवा चुडा. तर चला तर मग आज आपण वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आलेलो आहोत वडाच्या झाडाजवळ. तर बघू शकता मी कशा प्रकारे पूजा करत आहे. वस्त्रमाळ सुरुवातीला घेतलेली आहे. ताटामध्ये पूर्ण मी सामग्री आणलेली आहे पूजेची. त्याचा नेक्स्ट व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता. सर्वात अगोदर ब्लाऊज पीस ठेवला. ब्लाऊज पीसवरती ओटी भरून घेतली. पान, सुपारी, हळकुंड, खोबरे आणि 1 रुपयाची नाणी असं ठेवून मी सगळ्यांना हळदी कुंकू लावून पूजा केलेली आहे. तुम्ही बघू शकता. त्याचनंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आंब्यानी वटदेवीची म्हणजेच वटसावित्री देवीची ओटी भरणार आहोत. त्याने आपल्याला अखंड सौभाग्य लाभतं. मनोभावेने आपण त्यांची पूजा अर्चना करायची आहे. आणि ते मी 5 जे ठेवलेले ते मला पण नाही माहिती काय, कारण आमचे जे सुरुवातीपासून घरात करतात त्याप्रमाणे मी पण तसंच करते. तर फुलं वगैरे वाहून झालेली आहेत. उदबत्ती लावून झाली, दिवा लावून झालेला आहे. अशा प्रकारे आपण वटदेवीची पूजा करत आहोत. तर आता मी वडाला म्हणजेच वडाच्या झाडाला दोरा गुंडाळणार आहे. थोडीशी आरती पण करून घेतलेली आहे. वारं सुटलेलं होतं त्याच्यामुळे मी आरती करून घेतली. कापूर पण लावलेला होता. मनोभावेने प्रार्थना केली. असेच मला अखंड